नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्होकॅब्युलरीची जी सिरीज चालू होती याच्यामध्ये डीचं आज संपत आहे. तर डीची सिरीज आपली संपत आली आहे. जवळपास 200 ते 250 वर्ड्स झाले त्याच्यामध्ये. तर तुम्ही ते पण लेक्चर्स बघायचे आहेत. आता हे आज आपण राहिलेले डीचे जे 8 वर्ड्स आहेत ते घेणार आहोत. तर पहिला वर्ड्स आहे डोमेस्टिक. डोमेस्टिक म्हणजे काय असतं, जे की घरगुती आपण म्हणू शकतो. हाऊसहोल्ड, होमली, फॅमिली, इंटरनल. जे की इंटरनल गोष्टी असतात त्या घरगुतीच असतात. तर अँटोनिम्समध्ये आहे एक्सटर्नल, जे की बाहेरील, किंवा एलियन म्हणजे विदेशी किंवा इंटरनॅशनल, फॉरेन पण म्हणू शकता. इथं फॉरेन पण म्हणू शकता. दुसरा आहे डॉर्मॅन्ट. डॉर्मॅन्ट म्हणजे असं की जे निष्क्रिय असतं. बँकेमध्ये एक अकाउंट असतं बघा डॉर्मॅन्ट, त्याला निष्क्रिय अकाउंट म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये आपण खूप दिवस व्यवहार करत नाही असे अकाउंट्स असतात, त्याला डॉर्मॅन्ट म्हणतात. इनॅक्टिव्ह असतं ते. स्लिपिंग पण म्हणू शकता, जे की ऍक्टिव्ह नाही. इडल म्हणजे आळशी म्हणतात थोडक्यात. अँटोनिम्समध्ये आहे ऍक्टिव्ह, अवेक, एनर्जेटिक. तिसरा वर्ड्स आहे डुबियस म्हणजे संशयास्पद. त्याला सस्पिशियस पण म्हणू शकता. अनसर्टन जे की निश्चित नाही असं. याला पझल पण म्हणू शकता. पझल जे की तुम्हाला डाऊटफुल आहे असं. त्यालाच अँटोनिम्समध्ये आहे सर्टन, रिलायबल, विश्वास ठेवण्यासारखं, ट्रस्टवर्थी, वर्दी म्हणू शकता. चौथा आहे डुप्लिसिटी म्हणजे कपट वगैरे असतं. डिसीट, डिसहॉनेस्टी जे की इमानदार नाही असं. डबल डीलर, दोन दोन प्रकारच्या डीलिंग करणारा असं म्हणू शकतो. अँटोनिम्स मध्ये आहे हॉनेस्टी, सिन्सिअरिटी, ट्रस्टवर्थी, इंटेग्रिटी पण म्हणू शकता इथं. इंटेग्रिटी. पाचवा आहे बघा डायव्हर्ज म्हणजे विविध असतं. व्हॅरिड किंवा डिफरंट म्हणू शकतो. अँटोनिम्स मध्ये आहे सिमिलर, युनिफॉर्म. सहावा आहे बघा डुबियस. हा डबल झालाय, संशयास्पद, त्याला डाऊटफुल, अनसर्टन म्हणू शकतो. अँटोनिम्स मध्ये आहे सर्टन, रिलायबल, विश्वसनीय असं म्हणू शकता. ट्रस्टफुल पण म्हणू शकता याला. सातवा आहे बघा डिमिनिश म्हणजे कमी करणे असतं, एखादी गोष्ट कमी करणे. डिक्रीज आहे, रिड्यूस आहे. वेन पण म्हणू शकता, वेन म्हणजे पण कमी करणे असतं. अँटोनिम्स मध्ये आहे इन्क्रीज, एक्सपांड. आठवा आहे डिलिजंट. डिलिजंट कसं असतं, मेहनती असतं. टॉईल पण म्हणू शकता याला. टॉईल आहे इथं. हार्ड वर्किंग आहे, इंडस्ट्रियस म्हणू शकता. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे लेझी, निग्लिजिलंट, इडल. तर हे 8 वर्ड्स होते. परत एकदा मी तुम्हाला सांगतो. त्याचा मराठी अर्थ आणि तो वर्ड सांगतो. डोमेस्टिक म्हणजे घरगुती आहे. डॉर्मॅन्ट म्हणजे निष्क्रिय, बँकेमध्ये एक अकाउंट असतं तसं. डुबियस म्हणजे संशयास्पद. डुप्लिसिटी म्हणजे कपट असतं. डायव्हर्ज म्हणजे विविध आहे. हा डुबियस इथं पण झालाय, इथं पण झालाय. तर संशयास्पद आहे. सातवा आहे डिमिनिश म्हणजे कमी करणे. आणि आठवा आहे डिलिजंट. डिलिजंट म्हणजे मेहनती असतं. ज्या प्रकारे हे 2 ते 3 सिनोनिम्स आहेत प्रत्येक याला. तर 8 वर्ड्स पकडता आपले 40च्या आसपास वर्ड्स डेली होतात. तर ही व्होकॅब्युलरीची सिरीज नक्की बघत राहा आणि तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.